नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नव्या योजनेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या अंतर्गत जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर अशांकरता स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोफत रिक्षा म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हेइकल ही जी योजना आहे तर दरवर्षी राबवण्यात येते. तर या योजनेचे जे स्वरूप आहे ते आपण पाहूया. तर सरच्या योजनेअंतर्गत जे दिव्यांग व्यक्ती लाभार्थी ठरतील तर अशा लाभार्थ्यांना गाडी घेण्यासाठी म्हणजेच पाहू शकता की मोबाईल शॉप व ऑन व्हेइकल तर अशा प्रकारचे जे दुकान आपल्या व्हेइकलमध्येच असणार आहे म्हणजेच ऑटो रिक्षा तुम्हाला जी मिळणार आहे. तर याकरता 3,75,000 प्रति लाभार्थी अशा प्रकारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुमची जे वाहन आहे तर याचा 1 वर्षाचा मेंटेनन्स किंवा सर्व्हिसिंग संपूर्ण त्या शोरूम मार्फत तुम्हाला देखभाल दुरुस्ती या या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की येथे दिव्यांग व्यक्तींना RTO नोंदणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन देखील काढून दिला जाईल. जर दिव्यांग व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन याकरता जर सदरची दिव्यांग व्यक्ती अपात्र ठरत असेल तर संबंधित व्यक्तीचे जे नातेवाईक असतील त्यांना देखील त्यांच्यामार्फत लायसन काढून काम करता येणार आहे. तर यामध्ये योजनेच्या अटी व शर्ती आपण पाहूया. तर यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचबरोबर लाभार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक सदरचा लाभार्थी असावा. त्याचबरोबर लाभार्थ्याचे वय 18 ते 55 वयोगटातील असावे. मतिमंद लाभार्थ्यांच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर अपंग लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. तर लाभार्थ्याची निवड जी आहे ती करतेवेळी जास्त अपंगत्व असेल तर अशा कॅन्डिडेटना प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र अपंगत्व ते कमी अपंगत्व या क्रमाने राहणार आहे. त्याचबरोबर अतितीव्र अपंगत्व असणाऱ्या अपंग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास इतर व्यक्तींना देखील या योजनेअंतर्गत लायसन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा अपंगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल. तर अशा प्रकारे योजनेच्या अटी व शर्ती आहेत. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ते आपण पाहूया. तर लक्षात घ्या सदरच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. डॉक्युमेंट जे आहे तर यामध्ये अर्जाचा फोटो, अर्जदाराची सही, जातीचा दाखला, त्यानंतर डोमेस्टिक सर्टिफिकेट, निवासी म्हणजेच ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर UDID प्रमाणपत्र, त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर इतर कोणतेही डॉक्युमेंट जे ओळखपत्राचे सादर करू शकता, त्यानंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात. तर सध्या जी ही योजना आहे तर याची जी नोंदणी होती ती डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात सुरू झाली होती आणि आता जी नवीन नोंदणी आहे ती साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये सुरू होईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि या योजनेच्या ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर संपूर्ण अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तर यांचा नवीन व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.